नमस्कार, मी पूजा आरे डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळाच आहे, कारण मला ना स्वतःला कमेंटवरती उत्तर देता येत नाहीत लिहून मोबाईलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमेंटवरच उत्तर करून त्याचा व्हिडिओ बनवणार आहे। तर जे पण तुमचा कमेंट असेल ते आपण वाचणार आहे आणि ते वाचून त्याचं सोल्युशन आपण इथेच देणार आहे। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि त्याचबरोबर तर आता आपले 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला म्हणजे येत आहेत। तर प्लीज जेवढं होईल तेवढं सबस्क्राइब करा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा। आणि अजून एक की आता गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला, तर त्या प्रश्नाची ज्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत तर त्यांना आपण माझ्या पुढील महिन्याच्या 1 ते 5 तारखेमध्ये गिव्ह अवे करणार आहे। तर त्याच्यातला आपण एकच लकी विनर निवडणार आहे। तर त्याच्यासाठी इंस्टाग्रामला तुम्ही मला फॉलो करा, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तर चला आता आपण कमेंटला सुरुवात करूया आणि त्याची उत्तरं पण आपण लगेच बघूया। तर चला आता आपण सर्वात पहिलं कमेंट बघणार आहेत। तर सर्वात पहिलं कमेंट आपल्याला आलेलं आहे आणि या कमेंटचं म्हणजे ही कमेंट बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर यांनी केलेली आहे। जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत त्याच्यात बऱ्याचशा यांना हा प्रॉब्लेम येतो। तर तो प्रॉब्लेम म्हणजे काय आहे आणि तो क्वेश्चन्स काय आहे बघा। तर आरी वर्क करताना सुईतून धागा सुटतो, तर सुईतून धागा का सुटतो हे तर आपण बघणारच आहेत, पण मी तुम्हाला वरचीवर दाखवते की सुईतून धागा सुटण्याचं कारण काय असतं। तर आपली जी पण सुई असते, जी तुम्ही आरी वर्क करतानाची मग ती मणी विणण्याची सुई असेल किंवा तुमची जी जरीची सुई असेल, तर ती सुई पकडण्याची एक पद्धत असते। जर तुम्ही ती सुई पकडण्याची पद्धत जर व्यवस्थित नाही केली तर तुमचा सुईमधून धागा सुटणारच सुटणार। तर त्याच्यामुळे तुम्हाला सुई पकडणं सगळ्यात पहिलं तर व्यवस्थित आलं पाहिजे। आता इथे तुम्हाला दिसत असेल की मी सुई कशी पकडलेली आहे बघा। तर ही जी आपली आहे ही जरीची सुई आहे, एक तार नीडल आहे ही। तर हिला कसं मी पकडते बघा, आपली ही जी 4 बोटं आहेत तर त्या बरोबर त्या बोटांवरती मी ही सुई ठेवली आणि या पद्धतीने अंगठ्याने पकडली, बरोबर। तर अशी पकडल्याच्या नंतरून तुम्हाला काम करताना पण ही सुईला सरळच ठेवायचं आहे। तुम्ही जे काम करताना सुई झोपवतात कुठल्याही बाजूला, तर हे तुम्हाला करायचं नाहीये। तुम्हाला सुई जेवढी सरळ ठेवता येईल ना तेवढी सरळ ठेवायची आहे। आता हे मी तुम्हाला करून दाखवते की कसं पकडायचं आहे ते। तर आता बघा आपण हे फुलांचं हे पण काम स्टॉप केलेलं आहे, कारण बरेच कमेंट येतात आणि कमेंटला उत्तर द्यायला वेळ ना। तर त्याच्याऐवजी मी तुम्हाला डायरेक्टलीच करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला ते समजेल पण की नेमका तुमचा काय प्रॉब्लेम येतोय। तर आता जसं पहिल्या कमेंटला उत्तर घेतानाच मी तुम्हाला इथं दाखवते बघा की तुम्ही सांगतात की माझ्या सुईमधून धागा सुटतो। तर सुईमधून धागा सुटण्याचं कारण काय असतं, तर आता बघा इथे मी आता इथून सुईमधून हा धागा काढला, बरोबर। ही एक तार निडल आहे, त्याच्यानंतरून 423 नंबर जरीचा धागा आहे, हे पण मी तुम्हाला इथेच क्लिअर करते। जो दयालजीचा आहे ते पण तुम्ही बघून घ्या, क्वेश्चन आन्सर आहेत तर जरा थोडंसं समजून घ्या। हा 423 नंबरचा जरीचा धागा आहे। हा बघा याचा नंबर आहे। तर हा 423 नंबर जरी आहे बोलली तसं। त्याच्यानंतरून आता आपल्याला बघा काम करताना काय करायचंय, तर तुमचा हात आहे ना, जो पण तुमचा काम करतानाचा जो हात असेल, लेफ्ट असेल राईट असेल, तो तुमची सुई त्याच्यामध्ये सरळ असली पाहिजे। हे बघा या पद्धतीने। आणि जर तुम्ही हे काम करताना जर सुईला जर तुम्ही असं झोपवला या पद्धतीने किंवा या पद्धतीने, हे जर असं झोपून जर काम करतील तर तुमचं 100% तुमच्या सुईमधला धागा हा सुटणारच। तुम्हाला काम कसं करायचं आहे, तर सुई खालती घातली, धागा गुंडाळला, सुई सरळ असतानाच वरती आली, मागे पुढे, परत मागे पुढे, सुई खालती गेली, धागा गुंडाळला, वरती आली, मागे पुढे। या पद्धतीने जर केला तर तुमचा धागा अजिबात सुटणार नाही। तर ह्या कमेंटचं उत्तर हे होतं। तुम्ही ट्राय करा आणि फिरसे मला कमेंट करा की मी जे तुम्हाला सोल्युशन सांगितलेलं आहे ते तुम्हाला बरोबर आलेलं आहे का। आणि जर याच्यामध्ये पण तुम्हाला काय अडचण असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ कमेंटवर पण करत राहतील। तर चला आता आपण दुसऱ्या कमेंटकडे जाऊया। तर आता आपल्याला दुसरी कमेंट आहे की नवीन जर शिकत असेल आपण तर कापड कोणतं वापरावं। तर कापड तुम्ही कॉटनचं 2x2चं वापरू शकता
अस्तरचा कपडा असतो बघा, तो वापरू शकता. पण सगळ्यात जास्त बेस्ट कापड असतं ते पॉपलिन. तर पॉपलिनचं कापड म्हणजे आमच्या इथं पॉपलिनच त्या कपड्याला बोलतात, म्हणजे ज्याच्याने आपण परकर शिवतो, जे आपण परकर यूज करतो, तर त्या परकरचा जो कपडा असतो तर तो कपडा सगळ्यात बेस्ट असतो, जो आपण नवीन आरीकाम करतो त्यांच्यासाठी. तर हा बघा, तर हा जो मी लावलेला आहे ना, तर हा पॉपलिनचाच कपडा आहे. हा थोडासा जाड असतो, म्हणजे जाड असल्यामुळे काय होतं, तुमच्या तो रिंगला पण फिट होतो आणि तुम्हाला कपड्यातनं हे काम करायला पण बेस्ट असतं. हा बघा, हा आहे पॉपलिनचा कपडा. मी जसं बोलली तसं हा थोडासा जाड असतो आणि याच्यामध्ये काम तुम्हाला एकदम व्यवस्थित करता येतं. तर जर कोणी नवीन शिकत असेल तर त्यांनी 100% हा कपडा यूज करावा. पण जर कापड तुम्हाला हे मिळालंच नाही, कुठे तुम्हाला जर समजा तुमच्या आसपास जर मिळालंच नाही, तर तुम्ही 2x2चा आपलं ब्लाऊज पीस असतो कॉटन, तो यूज करू शकता. अस्तरसाठी जे पण तो एक साधा पतलावाला कपडा असतो तो पण तुम्ही यूज करू शकता. पण ते कपडे काय होतात की रिंगला लावल्याच्या नंतरून थोडे म्हणजे जसं काम करत राहणार ना, तर ते थोडेसे सरकत लूज पडतात. तर हे पण लक्षात घ्या. तर दोन्ही कारणं याच्यासाठी सांगते की तुम्हाला असं नको वाटायला की तुम्ही तर कापड सजेशन केलं की पातळवाला लावलं तरी चालेल, पण त्याच्याने तो फक्त प्रॉब्लेम येतो, बाकी काम तुम्हाला त्याच्यावर पण करू शकता. तर हे झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी देते. तिसरा प्रश्न मला बऱ्याच यांनी असं केला की सुई तुम्ही किती नंबरची वापरता. तर मी मोस्टली सुई आता तुलिपची वापरत नाहीये, मी ही प्रोफेशनल सुई वापरते, जी जरीचं काम तुम्हाला करायचं असेल, आउटलाईनचं काम जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला या 2 प्रकारच्या सुया भेटतात. तर याच्यामध्ये एक सुई असते, एक तार निडल बोलतात त्याला, म्हणजे एक तार निडल, जेणेकरून एकच धागा त्याच्यातून आपण यूज करू शकतो. आणि एक दुसरी येते 2 तार निडल म्हणून. तर त्याच्याने आपण 2 धागे, याचा अर्थ की सिल्कच्या धागे, जे आपण भरणीचं काम करतो सिल्कच्या धाग्याने, पाकळीचं, फुलाचं, ज्याचं पण असेल, त्याच्यामध्ये 2 धागे ज्या यूज करतो, तर ती 2 तार निडल, तर ती पण माझ्याकडे आहे. तर हे बघा, ही आहे 2 तारची निडल. म्हणजे 2 तारची निडल याचा अर्थ याचा पुढचा जो त्याचं नाक असतं या सुईचं, तर ते थोडंसं जाड असतं आणि हे थोडंसं पतलं असतं, म्हणून हे आहे 1 तारची निडल आणि ही आहे 2 तारची निडल. तर हे पण प्रश्न खूप येतात. आणि सगळ्यात मेन तर तुम्ही काही जे व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यामध्ये डिटेल दिलेली असते, पण तुम्ही व्हिडिओ काय पूर्ण बघत नाही आणि त्याच गोष्टीला कमेंट करता, जी व्हिडिओ त्या गोष्टीसाठीच बनवलेला असतो. तर प्लीज तुम्हाला खरंच शिकण्याची जर इच्छा असेल तर व्हिडिओ प्रत्येक आहे तो पूर्ण बघा. पूर्ण बघितलं तरच तुम्हाला ते काम जमणार आहे. याच्यामध्ये हलगर्जीपणा करून चालत नाही. तर तुम्हाला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्या. प्रोफेशनल जर काम शिकायचं असेल तर तुम्हाला वेळ देऊन ते व्हिडिओ पूर्ण बघणं आणि ते काम तसंच्या तसं करणं गरजेचं आहे. तर रिक्वेस्ट करते, जेवढं होईल तेवढं व्हिडिओ पूर्ण बघा. दिवसाच्या याच्यातला अर्धा तास वेळ द्यायला काही हरकत नाही. मी नेहमी सांगते, तुम्हाला जमत असेल तर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो की मला हे जमतंय, मी करते. तसं नाही होत आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जे तुम्हाला कामी येतात पुढे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. क्वेश्चन आन्सरचाच नाही, पण जे पण वर्क देत असतील तर त्याचाही. तुम्हाला एखादं पाकळीचं काम भरता पण येत असेल तरीही तुम्ही तो दुसऱ्याचा व्हिडिओ बघा, की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळं काय जाणवतंय का, की मी करते ते सेम ते आहे, ते तुम्हाला त्याच्यातनं फरक जाणवेल. तर रिक्वेस्ट करेल की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. स्किप केल्याने काही गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये निघून जातात, ज्या गोष्टी तुम्ही त्याच परत क्वेश्चन्समध्ये विचारता. तर याच्यासाठी हे आहे आपलं तिसऱ्या कमेंटला उत्तर. तर सुईंबद्दलची ही माहिती तुम्हाला मिळाली बघा. तर आता आपल्याला नेक्स्ट कमेंट आलेली बघा, की गाठ मारता येत नाही. तर गाठ कशी मारायची बघा. तर सर्वात पहिलं तुमचं जे पण काम असेल ते तुम्ही कंप्लीट केलेलं असतं, बरोबर. कारण गाठ आपण एकदम लास्टला मारतो, ज्यावेळेस आपलं काम सर्व संपलेलं असतं त्यावेळेस, बरोबर. तर हे बघा, ही पूर्ण माझं इथं काम संपलेलं आहे. आणि हे काम संपल्याच्या नंतरून मी काय करते, हा जो आपल्या सुईमध्ये जो धागा आहे तो तसाच ठेवला. त्याच्या जवळून आपण सुई खालती घातली. खालती सुई घालून आपण काय करणार, त्याला धागा गुंडाळून खालून धागा दुसरा वरती खेचणार. वरती खेचल्याच्या नंतरून आपण जो आपण धागा सुईमध्ये पकडलेला त्याला आपण सोडणार आहेत आणि जो सुईमध्ये होता तो सोडणार आहेत आणि जो खालून पकडवून आणलेला आहे त्याला पकडत वरती खेचायचं. वरती खेचल्याच्या नंतरून आपण काय करतील, सुईला फक्त वळवतील आणि जो आपण पहिलावाला टाका सोडलेला असतो ना, तर त्याला पकडायचा आणि खालती आपल्या हातात जो धागा आहे त्याला आपण सोडत जाणार आणि
खाली खेचत जाणार. हे बघा या पद्धतीने. परत दाखवते बघा. हे आपलं काम तुम्ही कंप्लीट केलं. इथे या पद्धतीने इथे माझं काम संपलेलं आहे. माझ्या सुईमध्ये हा धागा तसाच आहे. त्याच्यानंतर मी सुई बरोबर खालती घातली. खालती घातल्याच्या नंतरून मी खालून धागा वरती खेचला. वरती खेचल्याच्या नंतरून जो सुईच्या नाकामध्ये मी अटकवलेला धागा आहे त्याला पकडणार आहे आणि जो वरती आपला जो टाका होता त्याच्यामधून याला खेचायचे. मधून खेचल्याच्या नंतरून आपल्याला या सुईला फक्त वळवायची आहे आणि वळवून काय करतील, जो सोडलेला टाका असतो त्याला आपण पकडणार आणि जो खाली आपल्या हातात जो धागा आहे त्याला खेचत राहणार. या खेचत राहिल्याने काय होणार, आपली इथं परफेक्टली गाठ इथे बनली जाते बघा आणि इथे आपला पूर्ण टाका पक्का होऊन जातो. तर बघा या पद्धतीने तुम्ही ही गाठ मारू शकता. तर आता पुढचं कमेंट आहे. तर याच्या पुढचं कमेंट आलेलं आहे की सिल्क थ्रेडचं काम करताना कोणती सुई वापरावी. तर मी याच्या अगोदर पण तुम्हाला बोलले की मी तुलिपची सुई वापरत नाही आणि मी तुम्हाला स्वतः पण सांगेल की तुम्ही तुलिपच्या सुईनं काम करू नका. प्रोफेशनल सुईचाच वापर करा जर तुम्हाला आरी वर्कमध्ये जर करिअर करायचं असेल तर, कारण या सुईनंच काम व्यवस्थित होतं. आणि सिल्क धाग्याचं जर काम तुम्हाला करायचंच असेल तर याच्यामध्ये तुम्ही 2 तारची निडल वापरू शकता. ही आहे बघा ती 2 तारची निडल. तर याच्याने काय होतं, तुमचे जे 2 धागे आहेत ते परफेक्टली याच्यामध्ये बसतात आणि काम तुमचं व्यवस्थित होतं. आता मला कमेंट पण ही पण आलेली आहे की या सुईंना धागा कसा लावायचा. तर मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की याला धागा कसा लावायचा, कारण माझ्याकडे ऑलरेडी धागे लावलेल्याच सर्व सुई आहेत. तर त्या पहिल्या मी मागवते आणि त्याच्यानंतरून तुम्हाला त्याच्यावरती सुईंना धागा कसा लावायचा ते तुम्हाला उत्तर देते. सुईवरती जर धागा लावायचा असेल तर तुम्हाला सुईवर धागा जर लावला तर तुम्हाला त्याच्याने काम करायला खूप इझी पडतं. तर तुम्ही तो धागा लावूनच घ्या. तो कसा लावायचा तो मी तुम्हाला पुढील प्रश्नांच्या उत्तरामध्ये सांगेलच. आता सध्याला माझ्याकडे बिना धाग्याच्या सुया नाहीयेत तर त्याच्यामुळे तो कमेंट आपण पुढे घेऊया. आता पुढच्या कमेंटला उत्तर आपण देऊया. आता मला असंच एक कमेंट आलेलं होतं जे तुम्हालाही माहिती असावं, तर त्याच्यासाठी मी त्याचं उत्तर देते की आपण गम कोणता वापरावा. आणि चिटकवल्याच्या नंतरून काही म्हणजे डायमंड असू दे किंवा मनी असू दे तर ते काळे पडतात. तर त्याच्याने ते काळे पडतात. आणि फॅब्रिक ग्लू जो आहे तर त्याच्याने तर ते 100% काळे पडतात. सगळ्यात पहिलं तर ब्रँडेड जे पण सामान असेल ते तुम्ही यूज करायला घ्या की त्याच्याने तुमचं ते सामान खराब नाही होणार. आणि गम लावताना तो कधीही त्या प्रोडक्ट जे पण तुम्ही चिटकवणार आहे त्याच्या वरती आलं नाही पाहिजे. जर ते त्याच्या वरती जर आलं तर ते 100% त्याची जी पॉलिश असते ती खराब करणार, कारण ते पण एक केमिकलच असतं. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच ग्लू जर वापरायचं असेल तर आता मार्केटमध्ये 7000 नंबरचा एक गम आहे आणि एक 8000 नंबरचा पण एक गम आहे. तर आता सध्याला माझ्याकडे बघा हा 8000चा एकच गम आहे. काय आपण याचं काय हे करत नाही, जे ब्रँड आहे त्याचं काय आपण ऍडव्हर्टिजमेंट करत नाही, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून तुम्हाला सांगते की हा जो गम आहे तर हा गम खूप छान आहे चिपकवण्यासाठी पण आणि इझिली काम होतं. फॅब्रिक ग्लूपेक्षा तरी हा क्विक आहे. म्हणजे जर तुम्ही पटकन जर एखादं काम तुम्हाला आवरायचं असेल तर तुम्हाला हे चिटकवल्याच्या नंतरून एकदम हार्डली 1-2 मिनिटांमध्येच ते चिकटलं जातं आणि तुमचं काम सुरुवात होते. तर त्याच्यासाठी हा एक गम आहे 8000 म्हणून, आणि याच्यामध्येच एक 7000 म्हणून पण असतो तर तो पण आहे. पण आता सध्याला माझ्याकडे तो मिळत नाहीये, पण मी दोन्ही तुम्हाला नंबर दाखवलेले आहेत, सांगितलेले आहेत, तर तुम्ही ते यूज करा. आणि गम कोणताही लावताना गम इथपर्यंत असावा की तो तुमचा जो लावलेला एखादं कुंदन आहे, एखादं आता तुम्ही बॉल चेन वापरता किंवा आपली डायमंड चेन वापरता तर त्याच्यावरती तो गम नाही आला पाहिजे आहे कोणताही गम लावतील तर. आणि मोस्टली जर तुम्ही तसं काही एखादी लाईनमध्ये तुम्हाला मिळणारी वस्तू जर तुम्हाला मिळत असेल तर चिपकवू नका. ते तुम्ही हाताने त्याला धाग्याने त्याला पक्क करून घ्या. तुम्ही चिपकवणाऱ्याच गोष्टीला चिपकवा. काम शॉर्टकटमध्ये करण्यासाठी जर तुम्ही ते चिपकवत असतील तर तुमचं ते खराब होणारच होणार. आणि प्लीज फक्त सामान घेताना ब्रँडेड घ्या, कारण जर चांगलं सामान असेल तर खराब होणार नाही. हलकं सामान घेणार तर काळं पडणारच पडणार. तर हे त्याचं उत्तर आहे. तर प्लीज तुम्ही गम घेताना जरा व्यवस्थित घ्या आणि कसं लावायचं ते तर मी सांगितलेलंच आहे. तर याच्यानंतर आता सगळ्यात जास्त तुम्हाला प्रॉब्लेम करणारं आणि मला कमेंट येणारं आहे ते सिल्क धागा.
हा एवढा नाजूक प्रकार आहे की तो तुम्हाला खूप खूप म्हणजे खूपच सावधानीने हाताळावा लागतो, कारण याला तुम्ही जेवढं घाई करणार तेवढं तुमचं खराब काम होणारच होणार आणि तो तुटणार. तर हे कसं व्यवस्थित करायचं, कारण कमेंट हे येते की आम्ही चेन स्टिच बनवतो, एक तर धागा खालून एकच येतो सगळ्यात पहिला, आणि दुसरं की धागा तुटतो. तर ह्या दोन्हीही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथं देते. तर ते कसं बघा. तर मी तुम्हाला बोलली तसं की आपण हे 2 ह्याच्यामध्ये घेतो. तर 2 धागे आपण सिल्कचे घेतलेले आहेत, गाठ मारून घेतलेली आहे. तर आता बघा, आपण काम सुरुवात करताना सगळ्यात पहिलं तर तुमची सुई 2 तारची असावी. 2 तार नीडल असेल तर तुमचं काम व्यवस्थित होणार. तर मी सुईमध्ये बघा या धागा अटकवला. तुम्ही बघितलं किती आराम के साथ याच्यामध्ये धागा अटकून आला. तर हा म्हणजे हे बरं असतं की तुम्हाला 2 तारची नीडल मिळाली तर, कारण धाग्यामध्ये त्या सुईमध्ये ते धागे बरोबर अटकतात. आता मी याच्यामध्ये अटकवल्याच्या नंतरून सगळ्यात पहिल्या प्रश्नाला मी उत्तर दिलेलंच आहे तुम्हाला की सुई कशी व्यवस्थित पकडायची ते. तर बघा, जर तुमची सुई जर तुम्ही व्यवस्थित पकडली ना तुमचा धागा सुटणार ना तुमचा धागा तुटणार. आता मी सुई सरळ पकडल्याच्या नंतरून बघा मी काम करताना माझं सुईमधनं धागा एकदम इझी मध्ये येतोय, बरोबर. आता जर तुम्हाला असं वाटतच असेल की तुमच्या सुईमधून एक धागा तुमचा सुटतोय आणि एकच वरती येतोय, तर त्यावेळेस काय करायचं की काम करत असताना थोडंसं तुम्ही याला असं फिरवायचं की जेणेकरून तुमचा धागा तो तिथेच राहील, बरोबर. हे बघा, थोडंसं असं फिरवून घेतलं, जास्त नाही फिरवायचं की थोडंसं एक राऊंड ते 2 राऊंड फक्त फिरवायचं, कारण आपल्याला एकदम पातळ तर असं दोन्ही मिक्स तर नाही करायचं आहे धागा, पण 1 ते 2 तरी असे पीळ मारायचे की जेणेकरून तुमचा तो धागा तुमच्या हातामध्ये राहील. आता मी तो हातामध्ये ठेवल्याच्या नंतरून बघा मी काय करेल. तर हे बघा, सुई सरळ पकडलेली आहे आपली, धागा वरती आलेला आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला धागा सुटत असेल तर काय करायचंय बघा, मी सुई खालती घातली, खालून धागा गुंडाळला, सुई सरळ आहे, मागे पुढे. एवढ्या डिटेलिंगमध्ये तुम्ही कुठे हजारो रुपये खर्च करतील ना तर तिथे पण नाही सांगणार. तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुम्ही. ते हे बघा, या पद्धतीने तुम्ही सरळ टाका पकडून करू शकता. आणि धागा सुटण्याचं तर मी तुम्हाला सांगितलंच. आणि धागा तुटण्याचं काय सोल्युशन आहे. तर धागा का तुटतो, तर तुम्ही खालचा जो आपला हात असतो, हा जो आपला खाली जो पकडलेला धाग्याचा हात आहे, तुम्ही तो टाईट पकडता. तुम्ही त्याला एकदम हलकं पकडा, तुम्हाला तो तुटणार पण नाही आणि खालून तुमचा वरती धागा आरामात येणार जर तुम्ही तो टाईट पकडला नाही तर. जर तुम्ही टाईट पकडला तर टाईट, आता मी पकडून काम करते तर बघा मला वरती काढताना थोडंसं मेहनत लागते, आणि मेहनत लागते तर तुम्हाला सुईला असं हलवावं लागतं. तुम्ही जेवढं त्या सुईला हलवणार तेवढा तो धागा कच्चा होणार, आणि कच्चा धागा झाला की तो तुटणारच तुटणार. तर ही काळजी घ्यायची. त्याच्यामुळे खालचा हात हलका, वरचा हात हलका, सुई सरळ आणि काम चालू. हे बघा, या पद्धतीने तुम्ही काम करू शकता, बरोबर. तर हे झालं तुमचं या कमेंटला उत्तर. आता अजून एक तुम्हाला सांगते. मला एक कमेंट आली की स्पीड कसं वाढवावं. तर स्पीड हे कोणी सांगण्यावरनं वाढत नाही. तर स्पीड वाढायला तुमच्या हाताला तुम्ही किती सवय लावताय ते मेन कारण असतं. तुम्ही तुमची प्रॅक्टिस डेलीची ठेवली, तुम्ही सतत करत गेले, तुम्ही काम सतत करत गेले, मग ते सिल्क धाग्याचं असू दे, चेन स्टिचचं असू दे, जरदोशी असू दे, सिक्वेन्स असू दे, जे पण आरीचं काम असेल ते तुम्ही करत जाणार, तुमच्या हाताला स्पीड वाढत जाणार. स्पीड वाढवण्याचं फक्त एकच तुम्हाला सोल्युशन आहे की प्रॅक्टिस करा. जेवढे दिवसातला टाइम काढून तुम्ही प्रॅक्टिस करणार, तुमच्या हाताला स्पीड वाढणारच वाढणार. तुमचं काम फिनिशिंगमध्ये येणार आणि काम तुमचं जे 2 तासाचं काम आहे ते 1 तासामध्ये होणार. पण एवढंच की तुमच्या कामाला तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करून सोडणार त्याच्यावरच तुमच्या हाताला स्पीड येणार. कोणीही सांगून स्पीड वाढणार नाही. तर हे झालं तुमचं सर्वात लास्टच्या प्रश्नाला उत्तर. तर जर कोणाला या प्रश्ना व्यतिरिक्त अजून कुठचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. त्या कमेंटला आता आपण प्रत्येक वेळेस हा एक असा व्हिडिओ काढून देऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लिहून कमेंट करवण्यापेक्षा जे प्रॅक्टिकल आहे ते कमेंटमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल. तुमचं जे पण कमेंट असेल ते. आता बरेचशा कमेंट अजून पेंडिंग ठेवलेल्या आहेत का, तर त्याच्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागेल. तर ते पण तुम्हाला सोल्युशन करून दिलंच जाणार तुमच्या त्या कमेंटचं. तर प्लीज
जेवढं होईल तेवढं हा शेअर करा व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज. तुम्ही लाईक करत नाही, तुम्ही फक्त लाईकवर बटन तरी दाबा ना. तुम्हाला आवडला व्हिडिओ तर माझे बरेचसे तुमचे कमेंट तर छान छान असतात, पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही. तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि जेवढा होईल तेवढा शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.